नमस्कार, मी सुरेश देशमुख आणि आपण पाहता राजमुद्रा न्यूज लाईव्ह. गेली 3 दिवसांपासून सतत पावसाने अख्खा मराठवाड्यासह विदर्भाला जवळपास झोडपून काढले आहे. आज आपण नांदेडमधील तरोडा या गावात आहे. तरोडात जवळपास अनेक जमीन इथली शेतकऱ्याची जमीन खूप नुकसान झालं आहे. त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण नेमक्या जाणून घेऊ. आपल्यासोबत अनेक शेतकरी आहेत तरोड्यातील. सांगा तिकडे काय नाव? इतर कामाचे मुळे. बर, कस काय पाऊस कस काय? पाणी लई झालं हो. बर, शेतीतलं नुकसान चक गेल्या, काहीच राहिलं नाही. काय काय होतं शेतीमध्ये? सोयाबीन, कापूस हे होत. बर, जवळपास भरपूर पूर आला. चक पूर भरपूर आहे. बर, त्यानंतर आपल्यासोबत काय नाव? मी अशोक बाबुराव देशमुख. बर, आमचे पुरं गाव गेलं 200, 250, 300 एकर जमीन पुरी पाण्याखाली गेलेली आहे. कोणाचंही काही बचलेलं नाही. बैलाला चारा सुद्धा राहिलेला नाही. प्रत्येकाच्या शेडनं पाणी सुद्धा शिरलं, शेतामध्ये शिरले. चक झोपडे नेते प्रत्येकाच्या गड्याचं नुकसान झाले. सगळे परेशान, गाव परेशान आहे सगळं. चक 3 दिवस झाले लगातार पाऊस, 3 दिवस झाला लगातार चालू आहे. 3 दिवस झाला गावामध्ये पूर सुद्धा चालू आहे. गावाला येडा आहे पाण्याचा पुरा. प्रशासनाकडून आला असेल कोणी? प्रशासनाकडून कोणी आलं नाही. आणखीन प्रशासनाचे आमदारांनी रात्री येऊन चक्कर मारून गेले. आमदार साहेब आलते, बाकी प्रशासन कोणी इथं आलेलं नाही. अंदाजे किती एकर जमीन असं आपल्या इथे? 200, 250, 300 एकर 300, 400 एकर जमीन पुराखाली गेली. पुऱ्याला पुरीच गेली. काहीच उरलेलं नाही. बाकी ऊस, केळी कोणाच्या, कोणाचं सोयाबीन, कोणाचे उडीद मूग, कोणाची तूर, काहीच राहिलेलं नाही. बाकी कोणाचंच. किती नुकसान झालं असं वाटतं? आता भरपूर नुकसान झाले. पुऱ्याला पुरं नुकसान म्हणलं तरी एकरी कमीत कमी 60-70 हजार रुपयाचं नुकसान झाले सोयाबीनचं. आणि ऊसातच जास्तच आहे नुकसान. उडीद मूग, तूर, कापूस सगळंच नुकसान झाले. प्रत्येकाचंच काहीच उरलेलं नाही. बाकी अनेक जण भाजीपाला आपल्या इथून सगळं भाजीपालेवाल्याचं काहीच राहिलं नाही. त्याच्यात सगळंच नुकसान होऊन गेलं. चक भाजीपाल्यानं सगळं नुकसान होऊन गेले. जनावराला चारा उरला नाही. कोणाच्या बैलगाड्यात गाड्या वाहून गेल्या चारा आणण्यासाठी गेलेल्या. गडीत सुद्धा पोहून आलेत, काय जवळजवळ होते ते. बाकी काहीच उरलेलं नाही. त्यानंतर आपल्या सोबत आहेत काय ना? व्यंकटराव देशमुख. एकंदरीत आता 3 दिवसापासून सतत पाऊस आहे. आणि या पावसाबद्दल आपल्या शेतात काय काय पिकं होती आणि काय काय नुकसान झालं? सोयाबीन, उडीद, मूग आणि ऊस हे सर्व पाण्याने गेले. पाणी साचलं, त्याच्यामुळे हे खराब झाले. 3 दिवस झालं पाणी गेलं त्याच्यावर सारखं. त्याच्यामुळं काही राहिलं नाही इकडे जमिनीतलं. 200-300 एकर, 400-500 एकर जमीन पूर्ण गेली पाण्याखालीच. असं काय काय पिकं होती म्हणजे? सोयाबीन, उडीद, मूग विशेषतः जास्त पीक कोणतं घेत असतात? सोयाबीन, उडीद, मूग झालं, ऊस, केळी कोणाच्या थोड्या भाव, असे काही बरेचसे पिकं होती. हरभरा, आपला भाजीपाला. त्यानंतर तुमच्या शेती करतो मी. तरोड्यामध्ये आलेला आहो. ढाकणीचा गाव आम्ही प्रॉपर ढाकणी गावात आलो. इथं याकडे 5 वर्ष झाला आहो. चक वाहून गेले पुराण. यायचं चक मधलं सामान, चक राशन पिशा सगळं वाहून गेले. काय काय होतं इथं? तर काय आपलं खायचं राशन, कुटुंब सगळं परिवार. आता कुठं थांबतात? आता त्या मालका तिथे गेल्या. सोयाबीन, उडीद होता. ढोरा वासरायचं, मिक्सर राहायची, चारा पाणीचे सारे भेटणार. प्रशासनाकडून कोणी आलं का आपल्याकडे? कोणी नाही. कोण नाही? काही मदतीसाठी नाही, काहीच नाही. कोणाला आपण सूचना देत त्या कोणी नाही. पंचनामा नाही ना, तहसीलदार आला नाही, तलाठी आला नाही, कोणी आलं. आता काय मागणी आहे प्रशासनाला? तुमची काय मागणी? आमची मागणी, आमची नुकसान भरपाई द्यावा. दुसरी मागणी काय आमची? जे नुकसान झाले तेवढी भरपाई द्यावा. तातडीनं झटकीपट द्यावा. माग विम्याचा काय विषय होता, विम्यामध्ये नाव कटले सगळ्या जणांचे, बरेच जणांचे. विमा सुद्धा आला नाही. आमच्या आता अर्धापूर तालुक्यामध्ये शेती आहे. नदीच्या पलीकडून आहे, नदीच्या अलीकडून बी. शेलगाव मध्ये ती शेलगाव, खुर्द आणि बुद्रुक, त्याचं सुद्धा नुकसान भरपाई आम्हाला काहीच भेटणार. शेलगावचे बरेच लोक आहेत, त्यांना सुद्धा भेटणार नाही नुकसान कुठल्याच प्रकारचं. परेशान होते शेलगावचे लोक, गरीब सगळी जनता परेशान. आम्ही पलीकडे आम्हाला जाता येणार काय ना. आमची जमीन पुराखालीच आहे. चक नदीच्या कडेलाच आहे, पाण्याखालीच आहे सगळं. पुऱ्याला पुरी जमीन गेली आमची. चक सोयाबीन गेलं, ऊस गेलं, काहीच उरलं नाही बाकी. उडीद मूग तोड्या आलता एक करता ते गेले. उडीद मूग बी गेला.
सगळ्या गोष्टी आज लगातार 3 दिवस झालं पाणी आहे. सगळं आता हे आकाड येतं इकडं, ते बघा तिकडे पलीकडे आकाड येतं, त्याच्या पलीकडे येतं. सगळे गडी त्याला रातोरात काढलं काल आम्ही प्रत्येकाला सगळ्याला. मी म्हणलं तुमचं सामान गेलं तर गेलं, म्हणलं तुमचा जीव महत्वाचा आहे, म्हणलं जीव बचवा. त्याला काढून आणलं आम्ही तिथून शेतातून प्रत्येक. तिकडे बघतो आपण, तिकडे आकडे आहेत काही, तिकडे आकाड आहे, त्याला काढलं सगळ्याला आम्ही हा गावामध्ये सगळ्या स्थलांतर केलं. सगळं नुकसान म्हणजे या गावामध्ये असं एवढं भरपाई फुल नुकसान झालं, दरोडा एवढं नुकसान कुठलंच झालं नाही. हा भरपूर नुकसान झालं. हे जे लोक शेतकऱ्याचे त्याला त्या गड्याला कोणी तुम्ही स्वतः गावातले ना सगळ्या ज्याच्या त्याच्या मालकानं कोणी सहकार्य मालक नसला कोणी सहकार्य करून त्याला गावामध्ये आणलं सगळ्याला. त्याचे बैल ढोरं वासर सगळी सोय लेकरं बाळ सगळ्याला आम्ही गावामध्ये आणलं प्रत्येकाला. आपल्या सोबत तरोडा गावातील अनेक जण शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ. गावामध्ये पुरं नुकसान झालेलं आहे. गावामध्ये काय अचानक हे जर घडलं काही तर हे स्मशानभूमी पाण्याखाली, गावामध्ये कोणती हालचाल करता येत नाही, कुठल्याच पद्धतीचं हे नाही. स्मशानभूमी बघा पुरी पाण्यामध्येच आहे, तिथे कुठलंही काही होऊ शकत नाही. माणूस जर एखाद्या गावामध्ये वारलं तर काहीच करता येत नाही त्या विषयावर. आणि गाव तर पुरं पाण्याखाली आहे. 3 दिवस झाले लगातार गावामध्ये पुरं पाणी शिरलेलं, नुकसान गावाचं भरपूर झालेलं आहे. गावामध्ये काही बचलेलं नाही कुठल्याच विषयी. सगळ्याचे पिकं गेले, सोयाबीन गेले, ऊस गेले, सगळं कापसं गेले, सगळ्या गोष्टी भाजीपाला सगळ्या गोष्टी गेल्या. सगळ्याच प्रत्येकाचंच काहीच उरलं नाही. आज गाव 3 दिवस झालं परेशान आहे. गावामध्ये कुठलीच हालचाल नाही. इकडे सगळ्या गावाच्या जमिनी म्हणजे गावाच्या इकडेच आहे, गावाच्या बाजूला असेल सगळ्या जमिनी गावाच्या म्हणजे सगळ्या प्लॉटिंगच्या जमिनी तिकडे पुऱ्या गावच्या जमिनी इकडेच आहेत. तिकडे कोणाची जमीन उरलेली नाही. पुऱ्या जमिनी हे ते प्लॉटिंगच्या आहेत. कोणाचे वावर तर तिथं कोणी काही डुकर दुनियाचा त्रास येतं. नांदेडच्या लोकांच्या ढोरायचा डुकरा वसरायचा दुनियाचा त्रास येते. अजून प्रशासनाकडून आपल्याला काय काय मदत लागेल, मदत आहे ते आम्हाला जे आहे ते मदत द्यावा. त्यांनी आमची नुकसान भरपाई झाली ते द्यावा. आमचं दुसरं काही नको आम्हाला. पंचनामा कुठला झाला नाही, कुठला तलाठी आला नाही ना, कुठला तहसीलदार आला नाही. आणखी 3 दिवस झालं गावामध्ये कोणी शासकीय प्रशासन इथं आलेलं नाही. 3 दिवसात तलाठी सुद्धा नाही ना, कोणीच नाही गावात आलेला. आणि ते पंचनामे असे करायत की तिथं जागेवर बसून पंचनामे करायत. कोणाचं काय गेलंय, किती गेलं हे कुठल्या प्रकारचं बघणार आहेत. आणि कोणाचं नुकसान झालं नाही त्याला भरपाई हे करायचं, आणि झालंय त्याला काहीच लिहून आले. त्याचं पंचनामे असेच करायला त्यांनी प्रत्येक वेळेस. आपण पाहू शकतो आता आमचं नुकसान भरपाई तर भरपूर झालेलं आहे. काहीच उरलेलं नाही गावामध्ये कोणाचंच काही. हे बघा पाठीमागे हे नुकसान भरपाई. इतके दिवस पाणी तर पाऊस तर नव्हताच. आता इकून तिकून जर पाऊस झाला तर काहीच कोणाचंच काही उरलेलं नाही गावामध्ये. भरपूर नुकसान झाले, भरपूर. काहीच कोणाचं उरलेलं नाही. सोयाबीन उरलं नाही ना, कोणाचा कापूस उरला नाही ना, तूर नाही ना, काहीच नाही. ढोरायला जनावराला चारा सुद्धा राहिला नाही. सगळं भरपूर नुकसान झालेलं आहे. एवढं नुकसान झाले भरपूर. गावातून प्रत्येक धंदे म्हणजे असे आहेत, प्रत्येकाचा व्यवसाय आहे. भाजीपाल्याचा व्यवसाय आहे, कोणाचा दुधाचा व्यवसाय आहे. याच्यावर आमच्या शेतीवर व्यवसाय सगळा आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठले धंदे नाहीत, काही नाही. त्याच्यावर आमचं भरपूर नुकसान झाले. जनावराला एक तर चारा राहिला नाही, काही राहिलं नाही. 3 दिवस झाला प्रत्येक शेतकरी इथं परेशान आहेत. कोणालाच काही उरलेलं नाही. तात्काळ पंचनामे करावेत, तात्काळ आम्ही करावे, जाहीर करावेत. ही आमची विनंती, नम्र विनंती. तात्काळ पंचनामे करावेत, तात्काळ हे करावे. लवकरात लवकर आम्हाला सरकारने मागणी करून लवकरात लवकर पैसे हे करावे आम्हाला. आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न. काय नाव मग? सुदामराव माधवराव देशमुख. बरं, एकंदरीत आता 2 दिवसापासून पाऊस चालू आहे. हो ना. आपल्या शेती भागात काय काय नुकसान झाले आहे? नुकसान सगळे पिकाचे सगळेच नुकसान झाले. कोणतं पीक? सोयाबीन, कापूस नाही. सोयाबीन भरपूर सोयाबीन, तूर, मूग, तूर, उडीद. अजून प्रशासनाचं कोणी आलं का? प्रशासनाचं नाही आले नाहीत कधी. आले ना, फक्त काल बालाजी कल्याणकडे येऊन गेले. बरं, आमदार साहेब आले. असं पाणी करून पंचनामे वगैरे झाली? नाही अजून काहीच नाही. पूर्वच उतार करते. एकंदरीत आपली या परिसरातली किती जमीन एकर घेत असेल? पण जमीन भरपूर जमीन आहे. गावाची आमच्या इकडेच राहिली जमीन, तिकडे सगळी प्लॉटिंग झाली ना. अच्छा, जी आहे ते इकडेच जमीन. 50% जमीन आहे इकडे. 50% जमीन जवळपास पाण्याखाली. पाण्याखाली. कोण बोलणार आहे?
एकदा घेऊ का याच्या तातडीने पूर्वतयारी तरी याची काय मुलाखत? शासनानं पूर्व परिस्थिती पाहून आर्थिक मदत तात्काळ द्यावी ही शासनाला आमची नम्र विनंती आहे. आपलं काय म्हणतं? शासनानं पूरग्रस्त पाहून तात्काळ ताबडतोब मदत द्यावी हीच आमची अपेक्षा आहे. खरी कंडिशन पाहून कंडिशन पाहून केलेलं चांगली गोष्ट आहे. तसंच वेळोवेळी शेतकऱ्याला मदत करावी आपल्याच्याने. आम्ही ते नेहमी शेतकऱ्याचे विषय मांडत असतो, परंतु आता आपलं म्हणणं आहे नेमकं की शासनानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला जे समजा नुकसान झालं त्याची भरपाई तात्काळ शासनाकडून देण्यात यावी. ठीक आहे.